नागपुर महानगरपालिका के नवनिर्वाचित नगरसेवकों की पहली विशेष सभा आज रेशमबाग स्थित कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में आयोजित की गई। महापौर चुनाव के बाद इस विशेष सभा की शुरुआत की गई। इस अवसर पर भारतीय जनता पार्टी के सभी वरिष्ठ पदाधिकारी, जनप्रतिनिधि और प्रमुख नेता बड़ी संख्या में उपस्थित थे। महापौर चुनाव के बाद पीठासीन अधिकारी की मौजूदगी में नामांकन पत्रों की जांच, नाम वापसी और आगे की प्रक्रिया शांतिपूर्ण एवं अनुशासित माहौल में संपन्न हुई। महापौर चुनाव के बाद ही नागपुर महानगर पालिका ने नए प्रशासनिक कार्यकाल की औपचारिक शुरुआत हो गई। इस अवसर पर नए महापौर के तौर पर चुनकर आई नीता ठाकरे ने शहर विकास के लिए प्रतिबद्ध होने की बात कही। मताधिक्य मिळालं हे खरं, मतदारांचे आभार, पण ज्या शीर्षस्थ माझ्या नेतृत्वाने माझ्यावर जबाबदारी टाकली, विश्वास टाकला, त्या सर्वांचे पुन्हा एक वार माननीय गडकरी साहेब, फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, आमचे अध्यक्ष, आमचे सर्व सन्माननीय आमदार आणि ज्यांच्यासोबत मी आता सदनात ज्यांच्या मार्गदर्शनात काम करणार आहे ते माननीय सत्तापक्ष नेते, सर्वांचे मनापासून आभार मानते। आपण प्रायोरिटीज विचारल्या। हे शहर ऐतिहासिक शहर आहे, संघभूमी, दीक्षाभूमी या सर्व अर्थाने आणि प्रायोरिटीज जे आपण म्हटलं, नागरिकांसाठी सुविधांनी युक्त शहर व्हावं या अर्थाने काम करायचं आहे। मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्या, पर्यावरणाचं रक्षण व्हावं, महिलांच्यासाठी खरं म्हणजे सर्वांच्या स्वास्थ्यासाठी काम करायचं आहे। त्यातल्या त्यात महिलांसाठी काही विशेष गोष्टींचं लक्ष दिलं पाहिजे या अर्थाने देखील काम करायचं आहे। आपल्याला सर्वांना खूप मनापासून धन्यवाद देते। आज पहिल्यांदा आपली या अर्थाने भेट होते आहे। शहरासाठी चांगलं काम करायचा मानस आहे। निश्चित आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभणार आहे आणि परत आपल्या सर्वांच्या आणि शहराच्या ज्या सूचना येतील आणि भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा असेल त्या अर्थाने नागपूर शहर चांगलं सुंदर करण्याचं काम करणार। एक प्रश्न असा आहे मॅडम, चॅलेंजेस खूप आहे तुमच्या पुढे, नागपूर शहर उकळून ठेवलं आहे असा एक आरोप विरोधकांच्या वतीने केला जातो। विकास कामं सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामुळे काही ठिकाणी बोर्ड्स लावणं असतील, बॅरिगेड्स लावणं असतील, लोकांचे काही ॲक्सिडेंट्स होत आहे, तर नागपूर शहरात विकास कामं जी सुरू आहेत त्या अनुषंगानं महापौर म्हणून तुमची काय प्रायोरिटी असणार? आपणच सांगितलं की विकास कामं खूप सुरू आहे आणि म्हणून काही गैरव्यवस्था होते आहे, पण विकास कामाचा तो एक भाग आहे। निश्चितपणे विकास काम सुरू असल्यामुळे जी असेल गैरव्यवस्था ती निश्चितपणे त्याच्यासाठी ज्या त्रास होणार नाही नागरिकांना यासाठी पूर्वतयारीच्या दृष्टीने ज्या गोष्टी करता येईल, जसं तुम्ही म्हटलं की बॅरिगेड्स लावता येतील का किंवा रस्ते बदलवून जाता येतील का, या सगळ्या गोष्टींचा निश्चितपणे विचार करणार आहे। चॅलेंजेस खूप आहे, पण विकास करताना होणाऱ्या अडचणींच्या सोबत समोर जाऊन पुन्हा विकास गतीने समोर न्यायचा आहे, हे तितकंच खरं आहे। नागपूर महानगरपालिकेच्या शाळेसंदर्भात मोठा एक प्रश्न आहे। नागपूर महानगरपालिकेची शाळा जी आहे त्याची दर्जा खालावलेला आहे। आपली सरकार होती 15 वर्ष पहिले, आता परत आपली सरकार आहे, भारतीय सरकार आपलं आहे। महानगरपालिकेची शाळा दिवसेंदिवस खराब होत चालली आहे। CBSE पॅटर्न आपण करू शकता का, कराल का? आपल्या टर्ममध्ये काही होणार आहे का? गरिबांच्या मुलांना काही भेटणार आहे? महानगरपालिकेमध्ये खरं तर आपल्याला माहिती आहे की शाळा, महानगरपालिका प्राथमिक शिक्षण देण्याचं काम महानगरपालिकेच्या कर्तव्यातलं काम आहे। आणि आपण जे विचारलं की CBSE शाळा, मी तुम्हाला बहुधा माहिती असावं, नसेल तर मी सांगते की महानगरपालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शाळांची सुरुवात केव्हाच केलेली आहे आणि तो स्तर उंचावण्याचाही प्रयत्न आहे। निश्चित हा प्रयत्न राहणार आहे की सर्वसामान्यांच्या मुलांसाठी, पाल्यांसाठी निश्चितपणे चांगलं शिक्षण देण्यासाठीचा प्रयत्न सुरू झालेला आहे, तो अधिक गतीने समोर नेणार आहे। 14 शाळा आहे महानगरपालिकेच्या, त्या पूर्ण CBSE होतील की इंग्लिश मीडियम होतील का? इंग्लिश मीडियम निश्चित झालं पाहिजे, पण पूर्ण इंग्लिश मीडियम व्हाव्या म्हणजे मराठी बंद व्हावं असं जर वाटत असेल आपल्याला, समजा कुठेतरी जर असा विषय असेल तर निश्चितपणे आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी शाळेच्या माध्यमातून मराठीचं रक्षण करण्याचं काम देखील आपलं आहे, त्यामुळे मराठी ही तेवढ्याच ताकदीने त्या ठिकाणी वर्गाचं कल जे आहे इंग्लिश मीडियमकडे आहे आणि अशा तुम्हाला अपडेट व्हावं लागेल की नाही लागेल? मला अपडेट झालं पाहिजे की नाही महानगरपालिकेने? मला तेच म्हणायचं आहे की महाराष्ट्रातली शाळा आहे तिथले मराठी देखील तेवढीच ताकदीने राहणार आहे आणि सोबत इंग्रजीची जी गरज आहे ती इंग्रजी शाळांची सुरुवात महानगरपालिकेने केलेली आहे, ती अधिक गतीने करणार। आणखी महानगरपालिका शाळा किती होईल? 6 शाळा केल्या, 7 शाळा तुम्ही केल्या, 114 शाळा आहे, किती शाळा इंग्लिश मीडियम करणार? आज पूर्ण हवंय का? निश्चित बसणार आहे। एकदा सगळ्या प्रशासनासोबत बसू द्या, किती शाळा आहे, किती मुलं आहेत हे म्हणजे माहिती आहे, तरीसुद्धा एकदा बसून नीट अभ्यास केल्याच्या नंतर जास्तीत जास्त ठिकाणी किंबहुना होत असेल तर सर्व ठिकाणी
शहरातील मुलं चांगल्या प्रकारचं इंग्रजी शिकतील, बोलतील, वाचतील हा प्रयत्न नक्की करा. महिला आयोगावरही आपण होतात. महिलांच्या प्रश्नांसंदर्भात काही ठिकाणी लाईट्स नाही आहे, स्वच्छतागृहांचा प्रश्न आहे, बसेसमध्ये ज्या पद्धतीनं महिलांना त्रास सहन करावा लागतो, या संदर्भात महिला आयोग तुम्ही खूप ठिकाणी फिरलात, खूप केसेस स्टडी केलेले आहात. त्यामुळे महिला आयोगाचा अनुभव तुम्हाला महापौर म्हणून महिलांचे प्रश्न दूर करण्यासाठी कसा कामी येणार आणि प्रायोरिटीज काय असणार आहे? आपण म्हटलं ते खरं असलं तरीसुद्धा एक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे. महिलांच्यासाठीच्या योजना जेवढ्या भारतीय जनता पक्षाच्या काळात आल्या तेवढ्या कदाचित यापूर्वी आल्या असतील. अगदी सुरुवात केली तुम्ही समजा आपण तर शौचालय मुक्तते म्हणजे महिलांचा सन्मान राखण्यासाठी शौचालय घरोघरी असावे इतकी म्हणजे ही छोटी गोष्टच नाही. ही गोष्टसुद्धा लाल किल्ल्यावरून जेव्हा आमचे पंतप्रधान सांगतात तर महिलांच्या सन्मानाच्या विषयी कुठेही निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या मनात कायम आदर आहे, कायम महिलांचा आदर आहे. आणि तुम्ही जे म्हटलं ते की स्वच्छतागृहांचा विषय आहे, निश्चितपणे त्याची कमतरता आहे, बरीच कमतरता आहे. पण मी मघाशी देखील म्हटलं की सगळ्यांच्या स्वास्थ्याचा विचार करायचा आहे, पण महिलांच्या स्वास्थ्याचा विचार करत असताना स्वच्छतागृहांचं प्रमाण खूप जास्ती प्रमाणात वाढवण्याचं आम्ही निश्चित ठरवलं आहे. तुम्हाला नजीकच्या भविष्यात या दृष्टीने काम करताना महानगरपालिका दिसेल.